खामगाव येथील टीचर्स कॉलनी व समन्वय नगर नंबर 2 मध्ये गेल्या 20 दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने शिक्षक कॉलनी आणि समन्वय नगर नंबर 2 मधील रहिवाशांना त्रास होत आहे। स्ट्रीट लाइट का विषय बहुत गंभीर है। स्ट्रीट लाइट टीचर्स कॉलोनी की तकरीबन 40-50 दिनों से बंद है। स्ट्रीट लाइट बंद होने के कारण नागरिकों को, टीचर्स कॉलोनी के लोगों को बहुत ज़्यादा तकलीफ़ है, बहुत ज़्यादा त्रस्त है। हमने नगर परिषद के इलेक्ट्रिक डिपार्टमेंट के परकाले साहब और सिरसाट साहब दोनों से कई लोगों ने कांटेक्ट किया, कई लोगों ने कंप्लेन की। रोज़ाना एक ना एक आदमी जो है तो कंप्लेन करने के लिए जाता है, लेकिन वो दोनों भी लोग जो है तो कभी एमएससीबी का बहाना बताते हैं, तो कभी ठेकेदार का बहाना बताते हैं, तो कभी काम का बहाना बताते हैं। लेकिन हमको इतनी तकलीफ़ है, नागरिक जो है, बड़ी बड़ी नालियाँ हैं, खड्डे हैं, जिसके कारण जो है तो हमारी ख़वातीन, हमारी औरतें जो है तो गड्ढों में जो है तो गिर रही है। मेरी खुद बीवी रोज़ाना उनके पिताजी को खाना लेकर जाती है। एक दो मरतबा मेरी बीवी खुद गड्ढे में गिर गई। ये सब तकलीफ़ जो है तो हमको है, लेकिन नगर परिषद की जानिब से कोई कार्रवाई नहीं की गई। नगर परिषद जो है तो अनदेखा कर रही है, टाल कर रही है। इसलिए हम जो है इसके बाद आंदोलन की शक्ल जो है तो ये स्ट्रीट लाइट आंदोलन की शक्ल इख्तियार करेगी, ये हम इतना कह रहे हैं। नगरपालिकेकडे तक्रार करूनही त्याकडे लक्ष दिले गेले नाही। संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की सिमेंट काँक्रीटचा रस्ता आणि नाली बनवणाऱ्या कंत्राटदाराने खड्डे खोदल्याने विद्युत वायरिंग खराब झाली आहे, ज्यामुळे पथदिवे बंद आहेत। काही दिवसापूर्वी या गड्ड्यात एक महिला सुद्धा पडली होती। याशिवाय समन्वय नगर नंबर 2 मधील रहिवाशांच्या घरासमोर बांधण्यात आलेल्या नवीन नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे। नालीचा अंतर्गत उतार समान नसल्याने नालीत विविध ठिकाणी पाणी साचू लागले आहे आणि घाण निर्माण होऊ लागली आहे। यामुळे नालीत साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना डासांचा त्रास होत आहे। समन्वय नगर नंबर 2 मधील नागरिकांच्या घरासमोर बांधण्यात आलेल्या नालीचा वरचा स्लॅब अर्धवट बनवण्यात आला आहे, त्यामुळे लहान मुले नालीत पडण्याचा धोका वाढला आहे। समन्वय नगर 2 टीचर्स कॉलोनी का जो नाली के काम हुए वो बरोबर नहीं हुए। सब गड्ढे गुड्ढे है, पानी रुक रहा, दुर्गंधी फैल रही, मच्छर आ रहे। उसके ऊपर जो ढापे डालने का बोले वो नहीं डाले। स्ट्रीट लाइट टोटली बंद है, एक भी चालू नहीं, अंधेरा है। तकलीफ हो रही, कोई अधिकारी कोई कर्मचारी आता नहीं, कोई कंप्लेंट लेता नहीं, ना नगर पालिका का, ना ठेकेदार का, ना कंपनी का। बोल के थक गए, कोई केयर नहीं ले रहा। नागरिक को बहुत तकलीफ है। नल पूरे डिस्टर्ब करके रखे इन्होंने। नल का पानी गंदा आ रहा, पाइपलाइन गटर में से गई हुई है। दोनों नाले 80 डैम चालू रखे इन्होंने। न नाली की साफ सफाई नहीं, न नाली लेवल में नहीं, बगैर लेवल के नाली के काम हुए, सब गड्ढे गुड्ढे है। अलीकडेच एका लहान मुलाचे शाळेचे दप्तर या नालीत पडल्याने शैक्षणिक नुकसान झाले आहे। कंत्राटदाराने सध्या नागरिकांच्या घराच्या दारासमोरील नालींवर जे अर्धवट स्लॅब बांधला आहे तो पूर्ण स्लॅब घ्यायला हवा होता। नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना या स्लॅब बद्दल त्यांच्याकडून माहिती मागितली असता त्यांनी योग्य उत्तर दिले नाही। समन्वय नगर नंबर 2 आणि टीचर कॉलनी मध्ये कोणते काम झाले आहे आणि कोणते शिल्लक आहे हे नागरिकांना माहिती नाही। विचारले असता त्यांना योग्य उत्तर दिले जात नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे। नमस्कार, मी सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार आहे खान। या अगोदर आम्ही सुद्धा कंप्लेंट सुद्धा दिलेली होती आणि व्हिडिओ सुद्धा आम्ही टाकलेला होता। त्यावर म्हणजे नगर परिषद करून कुठल्याही प्रकारचा आम्हाला म्हणजे सहकार्याची भूमिका दिसून आलेली नाही। आज म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की जिल्हा परिषद जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडला क्रीडा संकुल
आमच्या ग्राउंडला लागूनच म्हणजे 2 मोठाले म्हणजे खड्डे करण्यात आलेले आहे आणि त्याच्यात फार मोठा घाण पाणीचा साम्राज्य जमा झालेला असून तिथं म्हणजे पूर्ण मच्छर डासं वगैरे झालेले आहेत. त्याप्रमाणे जे नाली वगैरे आमच्या घरासमोरून जे करण्यात आलेले आहे ते ठिकठिकाणी म्हणजे खड्डे ठेवण्यात आलेले आहे. त्याचा स्लोप वगैरे व्यवस्थित काढलेला नाही आणि त्याच्यावर ढापे न टाकल्यामुळे आमचे लहान मुलं वगैरे त्याच्यात दररोजचा पडणं चालू आहे आणि त्याचे रॉड्स वगैरे सुद्धा बाहेर निघालेले आहेत. दुसरी गोष्ट, आम्हाला जे पाईपलाईन पिण्याचे पाईपलाईन जे टाकलेली आहे ते जे साचलेले जे 2 खड्डे जे आहेत त्याच्यातून जे आलेले आहे आणि ते घाण पाणी आमच्या पाईपलाईनमधून ते येत आहे आणि त्याचा त्रास आम्हाला होत आहे. माझ्या मोठ्या भावाचा म्हणजे पिलिया जॉईंटिक्समुळे म्हणजे ध्यान झालेला असून ते दुसरी मुलगीसुद्धा तिथं म्हणजे ॲडमिट करण्यात आलेली आहे फातिमा हॉस्पिटल अकोल्याला आणि तिसऱ्या मुलाला सुद्धा ॲडमिट करण्यात आलेलं आहे. हे वारंवार आम्ही सूचना देऊनसुद्धा आमचा म्हणजे दुर्लक्ष करण्यात येत आहे. तर आमचा दोष काय आहे? विकास पाहिजे बरोबर आहे, पण ह्या विकासाच्या दृष्टीने आम्हाला जे त्रास होत आहे त्या त्रासाचा म्हणजे क्यू कोण घेणार त्याच्याकडं म्हणजे दुर्लक्ष करण्यात येत आहे. तर आमचा दोष काय आहे? तर सर्वात अगोदर या कामाचं जे स्वरूप आहे ते आम्हाला माहीत नाही आणि त्याची कालावधी किती आहे हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. 2 वर्षापासून ते सतत चालू आहे. हे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर लोक आज इथं करतात, उद्या तिथं करतात, पूर्ण खामगावचे काम करतात, परंतु एका धुऱ्याने पूर्ण काम कुठलाही होत नाही. तर असं आम्ही कुठपर्यंत सहन करायचं? आणि त्याला काही कालावधी पाहिजे ना, की आज म्हणजे इतकं काम झालेलं आहे आणि हे काम आज ना उद्या होईल. किती दिवसाचा कालावधी आहे हे आम्हाला कळायला पाहिजे. ढापे टाकायला पाहिजे. आमचा जनजीवन विस्कळीत झालेला आहे. तर त्याच्या दृष्टीने आमची हे विनंती आहे शासनाला की विकासाचं काम जरूर होऊ द्या, परंतु आमच्याकडे दुर्लक्ष करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.